नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 बघा, जी परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे. तर या टीईटी करता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र हा विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये 2013 ते 2025 पर्यंत टीईटीची जी काही परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राचे एकूण 30 प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. एकूण 30 प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, यापैकी 30 पैकी किती प्रश्न तुम्हाला सोडता येतात या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, टीईटी 2026 करता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया. प्रश्न बघा काय, खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? ओके, वाढी संदर्भात योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, वाढी अनिश्चित स्वरूपाची असते, वाढी अनुवांशिक असते, गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही आणि गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी अगदी योग्य असणारं विधान एकच आहे, ते म्हणजे कोणतं? तर वाढ ही अनुवांशिक असते. ओके, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. वाढ कशी असते? वाढ ही अनुवांशिक स्वरूपाची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्याचे कोणते विधान अयोग्य आहे? ओके, अयोग्य असणारं विधान ओळखायचं आहे. बघा, नवजात शिशुला भावविश्व नसते हे विधान या ठिकाणी योग्य आहे की अयोग्य आहे? हे अगदी बरोबर आहे. ओके, आपल्याला अयोग्य असणारं ओळखायचं आहे. त्यानंतर बाकी विधान बघूया. पहा, मुलाच्या वर्तनावर त्याच्या मातापित्याच्या वर्तन प्रकाराचा प्रभाव असतो हे देखील अगदी बरोबर आहे. ओके, मुलाचं जे वर्तन आहे त्याच्यावर मातापित्याच्या वर्तन प्रकाराचा प्रभाव हा असतो. मुलांच्या हालचालीची वाढ ही पायापासून डोक्याकडे होते आणि मुलांची स्मरणशक्ती ही तीव्र असते हे देखील बरोबर आहे. आता या ठिकाणी वाढ जी आहे ही पायापासून डोक्याकडे होते का नाही, तर ही वाढ ही डोक्यापासून पायाकडे होत असते. ओके, वाढ कशी होते? तर वाढ ही डोक्याकडून पाय अशी या ठिकाणी वाढ होत असते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य ओळखायला सांगलं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 मुलांच्या हालचालीची वाढ ही पायाकडून डोक्याकडे होते हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, बालमानसशास्त्राचे प्रश्न आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतून घेतात. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयीचे कोणते विधान योग्य नाही? ओके, अयोग्य असणारा ओळखायचं आहे. बघा, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना होय. ओके, बाह्य उद्दीपकासाठी काय प्राथमिक स्वरूपाची संवेदनेविषयीची काय प्रक्रिया म्हणजे काय संवेदना होय, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा, बाह्य उद्दीपकांविषयीची केवळ जाणीव म्हणजे संवेदना हे देखील बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाविषयी ज्ञान होणे म्हणजे संवेदना, ज्ञान होणे म्हणजे काय? नाही, या ठिकाणी हे चुकीचं आहे. बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही हे देखील अगदी बरोबर आहे. यामध्ये फक्त चुकीचं विधान कोणतं आहे विद्यार्थी मित्र? तर ऑप्शन नंबर 3. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बाह्य उद्दीपकाविषयी ज्ञान होणे म्हणजे संवेदना हे या ठिकाणी चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं आपल्याला काय योग्य नसणारं विधान ओळखायचं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो आणि समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? ओके, पुष्टी देत नाही म्हटलेलं आहे. मग बघा विद्यार्थी मित्र, काय आहे या ठिकाणी? संवेदनेला अर्थ लागला की आकृती व पार्श्वभूमी दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. ओके, हे अगदी बरोबर आहे. कोणत्याही वस्तुवाद मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. या ठिकाणी नसते म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी नसते का नाही ही या ठिकाणी लक्षात घेणं खूप आवश्यक असतं. मग या ठिकाणी हे विधान काय आहे? हे विधान चुकीचं आहे. आता हे विधान मग काय झालं? या ठिकाणी 4 पैकी 1 जर पुष्टी देत नसेल तर डेफिनेटली तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा, सरळ सरळ निवडायचं आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, हे पुष्टी देत नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते व ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, प्रतिमा तयार करण्यासाठी प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. ओके, पहा, प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला आवश्यक आहे, हे अगदी बरोबर आहे. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होते? नाही, ही तीव्रता सारखी असते का? नाही, तीव्रतेने सारख्याच होत नसते. त्यामुळे हे चुकीचं आहे. ओके, जसा जसा कालावधी लोटतो तसा प्रतिमा दुसऱ्या होतात हे देखील बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांद्वारा ग्रहण केलेल्या संवेदनेची प्रतिमा निगडीत असतात हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला विधान योग्य नसणारं विधान ओळखायचं. योग्य नसणारं कोणतं विधान आहे या ठिकाणी? फक्त ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी अयोग्य असं विधान आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला
मग या ठिकाणी बघा प्रतिमा तयार होणार त्याची तीव्रता कशी सारखी असते का नाही, तीव्रता ही भिन्न स्वरूपाची असते. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की या चॅनलवर तुम्हाला टीईटीच्या आतापर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका जेवढे काही पेपर झाले ते पेपर या ठिकाणी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? ओके, कोणती कल्पनेचा प्रकार आहे? ओके, पहा या ठिकाणी कल्पनेचे प्रकार देखील आपल्याला खूप महत्त्वाचे असतात विद्यार्थी मित्र. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कल्पनेचे जे काही प्रकार असतात ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. मग हे कोणत्या प्रकारात येते बरं? तर बघा हे जे आहे हे सर्व कोणत्या प्रकारामध्ये येणार? ओके, असा जर प्रश्न त्या ठिकाणी समजून घ्या. तर पहा कल्पनेच्या कोणत्या प्रकारामध्ये येणार? सौंदर्याधिष्ठ कल्पना. ओके, ऑप्शन बघा, सौंदर्याधिष्ठ कल्पना, अनिर्बंध कल्पना, व्यवहारिक कल्पना आणि पुनरुत्पादक कल्पना. ओके, तर बघा परिकथा, भूतखेतांचे बंगले, ओके, पत्त्यांचे बंगले बांधणे, ह्या सर्व कथा ज्या असतात त्या कशामध्ये येतात बरं? तर हे सर्व येतात अनिर्बंध कल्पनेमध्ये. ओके, या ठिकाणी या कल्पनेला कुठल्याही पद्धतीचा निर्बंध नसतो. हवेत मनोरे उभारणे म्हणजे ऑप्शन नंबर 2 अनिर्बंध मनोरे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, अनिर्बंध मनोरे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर हा प्रश्न बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्रो IMP प्रश्न आहे, कारण की हा प्रश्न आतापर्यंत खूप वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ओके, ही व्याख्या जी आहे ओके ही खूप वेळा रिपीट झालेली आहे. बघा काय व्याख्या, पूर्वानुभवाच्या विविध अंगांनी मनातल्या मनात केलेली ओके जुळवाजुळव म्हणजे विचार करणे होय. विचाराची ही व्याख्या आहे असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? स्टर्न, स्टाउस, ओके, स्टाउट, J.S. रॉस आणि नॉर्मल एल्मन. विद्यार्थी मित्रो, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार नॉर्मल एल्मन. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कोणी मांडलेलं आहे? तर ही नॉर्मल एल्मन यांनी ही व्याख्या जी आहे ही मांडलेली आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? नॉर्मल एल्मन. ओके, नॉर्मल एल्मन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ विश्लेषण आपण या माध्यमातून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 करता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 21 नोव्हेंबर 2021 ची ही प्रश्नपत्रिका आहे जी की आपण घेत आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर बघा पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा काय आहे प्रश्न, खाली दिलेल्या ओके बघा या ठिकाणी प्रश्न बघा, खाली दिलेल्या विचार प्रक्रियाबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही? ओके, बघा याचं काय शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता ऑप्शन्स या ठिकाणी आपण समजून घेऊया कोणकोणते आहेत या ठिकाणी जे की स्पष्ट करणार नाहीत. बघा काकतालीय न्याय. ओके, काय म्हणतोय या ठिकाणी बघा, काकतालीय न्याय जो आहे घटना याचे कारण व त्यात संबंध जोडू नये. काकतालीय न्यायाने घटना त्या संबंधात जोडू नये हे देखील काय हे अगदी बरोबर आहे, हे स्पष्ट करतं. त्यानंतर संबोध निर्माण करताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. ओके, आता हे अनावश्यक आहे का? बघा अनावश्यक आहे का? नाही, हे अगदी आवश्यक आहे. काय आहे? हे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा विज्ञानातील निरीक्षण, भूमीतील प्रमेय, इतिहासातील घटना, देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विविध चिकित्सक विचार करून निष्कर्ष द्यावेत हे बरोबर येतं. ज्या गोष्टींच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाहीत हे पाहिले पाहिजे हे देखील अगदी बरोबर आहे. ते या ठिकाणी चुकीचं जर म्हटलं तर काय आहे विद्यार्थी मित्र, तर एकच येतं ते म्हणजे संबोध निर्माण करताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे ओके काय ज्ञानाकडून अज्ञाताकडे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. अनावश्यक नसून ते आवश्यक आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? वाटलं तुम्ही हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी उत्तर जे आहे हायलाइट करून देतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चुकणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, बघा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आता हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. बघा गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले. त्यापैकी क्रिया गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? ओके, बघा गिलफोर्ड जो आहे गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे किती 120 घटक सांगितले. किती? गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक जे आहेत ते सांगितलेले आहेत. आणि या 120 घटकामध्ये जे आहे यामधील त्यांचा एक घटक आहे तो म्हणजे काय? क्रिया. ओके, कोणता आहे तो? क्रिया. मग आता
या ठिकाणी या क्रियेमध्ये विद्यार्थी मित्र तर कोणता घटक या गटामध्ये क्रिया या गटामध्ये खाली कोणता घटक बसत नाही? बोध, स्मरण, मूल्यमापन की पद्धती. ओके, तर पहा या ठिकाणी दिलेल्यापैकी पद्धती हा जो घटक आहे ना हा यामध्ये बसत नाही. ओके, बाकी बघा क्रिया गटामध्ये कोणकोणते येतात? क्रिया गटामध्ये बोध आहे, स्मरण आहे, मूल्यमापन हे तीनही घटक त्या ठिकाणी येत असतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी खूप महत्वपूर्ण आहे. गिलफोर्डचा कोणता सिद्धांत आहे बरं? गिलफोर्ड जो होता ओके याचा आहे बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. ओके, कोणता आहे तो? गिलफोर्ड यांचा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत हा त्याचा आहे. यामध्ये त्यांनी एकूण 120 घटक सांगितले. ओके, 3 फेसेस ऑफ इंटेलिजन्स, यामध्ये त्यांनी आशय, क्रिया आणि निर्मिती ओके गट कसे केले होते? 3 गट केले होते. ओके, बघा या ठिकाणी गिलफोर्ड यांनी 3 गट केले होते. एक होता तो म्हणजे आशय. ओके, एक काय? आशय, दुसरा आहे क्रिया आणि तिसरा आहे निर्मिती. तिसरा गट कोणता आहे? निर्मिती. यामध्ये त्यांनी आशयमध्ये आकरण, रूप, संकेत, शब्दविषयक वर्तन, क्रियामध्ये बोधन, भिन्न विचार, एकाग्र विचार, स्मरण आणि मूल्यमापन हे येतात. ओके, स्मरण आहे, मूल्यमापन आहे आणि बोधन येतं, त्यामुळे हे येतात. आणि विद्यार्थी मित्र पद्धती जो घटक आहे ओके पद्धती हा कशामध्ये येतो रे? तर पद्धती जो आहे ना हा निर्मितीमध्ये येतो. ओके, हा कशामध्ये आहे? पद्धती जो आहे हा निर्मितीमध्ये येत असतो. कशामध्ये आहे? हा आहे निर्मितीमध्ये. निर्मिती नावाचा जो घटक आहे ना त्याच्यामध्ये येतो, त्यामुळे हे नाही असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, गेसेल यांनी ओके पहा प्रश्न काय? गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? ओके, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? ओके, गेसेलची विकासासंदर्भाची संकल्पना या ठिकाणी विचारलेली आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन बघूया, गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन आणि परिणाम. तर गेसेल जो होता गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर त्याने गेसेलने या ठिकाणी विद्यार्थी मित्र गुणविशेष या संकल्पनेवर भर दिला होता. कशावरती? गुणविशेषवरती. ओके, त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 गुणविशेष हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी डॅश डॅश ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. ओके, बघा औपचारिक अध्यापन उपपत्ती कोणती आहे खालीलपैकी? अनुदेश उपपत्ती, ब्रुनरची उपपत्ती, सॉक्रेटिसची उपपत्ती की अध्यापन सामान्य उपपत्ती? अध्यापनाची सामान्य उपपत्ती कोणती आहे? तर बघा औपचारिक अध्यापन उपपत्ती म्हटलं तर या ठिकाणी ते सॉक्रेटिसची उपपत्ती ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते डॅश डॅश हे आहेत. ओके, ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहेत खालीलपैकी? जॉन डुई. ओके, ऑप्शन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जॉन डुई, नॉर्मल एल गेज, सॉक्रेटिस आणि हर्बर्ट कोण आहेत? विद्यार्थी मित्र या ठिकाणी याचे जे पुरस्कर्ते आहेत ओके याचा पुरस्कर्ता मुख्य कोण आहेत? ज्ञानात्मक अध्यापन ज्ञानात्मक उपपत्तीचा मुख्य पुरस्कर्ता जर म्हटलं तर तो आहे विद्यार्थी मित्र नॉर्मल एल गेज. ओके, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, नॉर्मल एल गेज हा या ठिकाणी पुरस्कर्ता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश डॅश हा मनोसामाजिक घटक आहे. ओके, मनोसामाजिक घटक म्हटलेला आहे. मग कोणता आहे मनोसामाजिक घटक? या ठिकाणी बघा, शारीरिक दुबळेपणा, संस्कृती, अनुवंशिकी, शरीरयष्टी. तर मनोसामाजिक घटक म्हटलं तर कोणता येतो या ठिकाणी? हे देखील आपण समजणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. तर यामध्ये हे कोणता येतो? पहा या ठिकाणी संस्कृती हा मनोसामाजिक घटक आहे. ओके, कोणता आहे? संस्कृती. क्लिअर आहे सर्वांना? चला, संस्कृती हा या ठिकाणी मनोसामाजिक घटक आहे. संस्कृती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण सेशन्स आपण आपल्या चॅनलवरती सुरू केले आहेत. हे सर्व सेशन्स तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर ओके शिक्षकाला कोणते दोन घटक येतात? त्याला अनुवंश आणि परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. त्यासाठी खालतीपैकी कोणते विधान हे समर्थक करतात? ओके, कोणते विधान याचं समर्थन त्या ठिकाणी करतात? ओके, पहा ऑप्शन बघा, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त ओके शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी ओके
आणि पहा यानंतर प्रत्येक उपजत कला शिक्षण घेऊन तशा अभ्यास विषयांची सोय त्या ठिकाणी लावण्याकरता गरीब आणि मागासलेल्या गरीब आणि मागासलेल्या जुन्या योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी आणि शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धती निवडण्यासाठी. विद्यार्थी मित्रो, हे सगळेच त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 अ ब क ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रो. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3 ते 4 पर्याय दिले जातात. त्या डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? साधक अभिसंधान, कारक अभिसंधान, अभिजात अभिसंधान की तात्कालिक अभिसंधान. विद्यार्थी मित्रो, त्याला काय म्हणतात? कारक अभिसंधान. ऑप्शन नंबर 2 कारक अभिसंधान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी वा विशिष्ट वर्तनाला बक्षीस देऊन वर्तन अध्ययनार्थीकडून घडून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त असतो. संस्करण, अनुदेश, कोणता असणार आहे? संस्करण, अनुदेश, प्रशिक्षण की अभिसंधान. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी याला काय म्हणतात? प्रशिक्षण असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 प्रशिक्षण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, शरीरातील 4 द्रव्यांवर आधारित सुस्त, शीघ्रकोशी, उत्साही व विषण्ण यापैकी व्यक्तिमत्वाचा प्रकार डॅश डॅश यांनी मांडले. कोणी मांडले आहेत? विल्यम एस शेल्डन, कार्ल युंग, फ्रेशमर आणि हिप्पोक्रेटस. कोणी मांडलेले आहे हे प्रकार? विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हिप्पोक्रेटस. हिप्पोक्रेटस यांनी हे सांगितलेले आहे. शरीरातील 4 द्रव्य आधारित यामध्ये सुस्त, शीघ्रपेशी, उत्साही व विषण्य हे येतात. चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणे, विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम याचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार आणि सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे. कोणती आहे? सामान्यीकरण उत्पत्ती, शक्तिवादी उत्पत्ती, समान घटक उत्पत्ती की बँगलेची उत्पत्ती. तर ही कोणती उत्पत्ती झाली? तर ही विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ही सामान्यीकरण उत्पत्ती झाली. ऑप्शन नंबर 1 सामान्यीकरण उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरका चक्राचा योग्य क्रम दर्शवतो? प्रेरणा चक्राचा योग्य क्रम कोणतं हे दर्शवतो? बघा, प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान, समतोल राखणे. त्यानंतर प्रयत्न, अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे आणि समाधान. गरज, अस्वस्थता. आता यामध्ये बघा, प्रेरणा चक्राचं काय? सगळ्यात पहिले प्रेरणा जर असेल सगळ्यात पहिले आपल्याला गरज असणं आवश्यक असतं. काय असतं? सगळ्यात पहिले गरज असणं आवश्यक असतं आणि पहिलाच घटक गरज या ठिकाणी आपल्याला एका जागी दिसते. त्यामुळे ऑब्विसली ऑप्शन नंबर 3 गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान सर्वात शेवटी येतं. हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकातील खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. सॅलोवी व मेयर यांनी काय भावनिक बुद्धिमत्तेचे आत्मप्रचिती हा जो घटक दिला यामध्ये कोणता उपघटक समाविष्ट होत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. आत्मनियंत्रण, अचूक आत्मपरीक्षण, आत्मविश्वास की भावनांची निर्मिती. कोणता होत नाही? तर आत्मनियंत्रण हा त्यामध्ये येत नाही. आत्मनियंत्रण येत नाही. त्यामुळे बघा, इतर जे आहे ते इतर आत्मविश्वास आहे, अचूक परीक्षण आहे आणि भावनांची जाणीव देखील आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी विद्यार्थी मित्र 1 या आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आत्मनियंत्रण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर देण्यात आलेलं आहे. बघा, त्यांनी आत्मभान, नियंत्रण, अभिप्रेरण, सहसंवेदना, सामाजिक कौशल्य हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि सर्व भावनिक बुद्धिमत्तेचे त्या ठिकाणी 2 प्रमुख पहिले आहेत. एक म्हणजे व्यक्तिगत क्षमता, आणि दुसरा येतो तो म्हणजे सामाजिक क्षमता. आणि आत्मनियंत्रण जो आहे हा व्यक्तिगत क्षमतेमध्ये येतो, तर बाकी जे आहेत ते सर्व वेगवेगळे आहेत. सामाजिक नियंत्रणामध्ये येतात. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजे TET 2026 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला, यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय? मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी बघा, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? बघा, मानसिक संघर्ष कमीसाठी कोणता पर्याय उपयुक्त नाही असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहणे हे योग्य आहे, उपयुक्त आहे. संघर्षाची नेमकी कारणे शोधा हे उपयुक्त आहे. वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करा, वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करा, अजून वेगळं राहायचं आहे, या ठिकाणी चुकीचं असणार आहे. आणि मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा हे अगदी बरोबर आहे.
आपल्याला काय जे उपयुक्त नसणार आणि कोणतं नाही उपयुक्त तर वगळलेल्या गोष्टीवर विचार करावा हे उपयुक्त नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर बघा, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ओके, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थी बघा, या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यासारखे असते. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही आणि या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. बघा, कोणती बाब अगदी योग्य या ठिकाणी आहे याकरिता विद्यार्थी मित्र, तर यासाठी आहे बघा, तर या विद्यार्थ्यांकरता काय असलं पाहिजे, तर या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना ही असली पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारला जात असतो. ओके, पहा या ठिकाणी काय धारणा, आता धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते. याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळून योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. ओके, बघा, बोधावस्था, उपबोधावस्था आणि अवबोधावस्था. विद्यार्थी मित्र, बोधावस्था म्हणजे काय, नेमकं बोधावस्थेत काय असतं. ओके, बोधावस्थेमध्ये काय येतं, तर बघा बोधावस्थेमध्ये काय असतं, काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. ओके, बोधावस्थेमध्ये काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात, म्हणजे एकचं काय या ठिकाणी 3. ओके, पहा आता एकचं 3 या ठिकाणी कुठे आपल्याला फक्त एकाच पर्याय दिसते, बाकी काहीच बघायचं काम नाही. बोधावस्था म्हणजे हे झालं. त्यानंतर ब म्हणजे काय, उपबोधावस्था म्हणजे काही गोष्टी थोडा प्रयत्न केला की तरच आठवतात आणि अवबोधामध्ये काही गोष्टी आपल्याला महाप्रयत्नाने आठवतात, खूपच प्रयत्न करावा लागतो या गोष्टी आठवण्यासाठी, त्याला अवबोधावस्था म्हणतात. ओके, अबोधावस्था म्हणतात. बोधावस्थेमध्ये पटकन आठवत येतात. ओके, उपबोधावस्थेमध्ये जर थोडासा विचार केला की आठवत येतात आणि अबोधावस्थामध्ये खूप विचार केला तरच आठवतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश डॅश स्मृती असे म्हणतात. काय म्हणतात, यांत्रिक, तार्किक, तात्कालिक की दूर, कोणत्या प्रकारची स्मृती झाली ही, विद्यार्थी मित्र, अशा प्रकारची जी स्मृती असते ना, ओके, तर या स्मृतीला काय म्हणतात, याला तार्किक स्मृती असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 तार्किक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत. ओके, विनेटका पद्धत, डाल्टन पद्धत, प्रोजेक्ट पद्धती की गॅरी पद्धती. विद्यार्थी मित्र, आधुनिक शिक्षण पद्धती म्हटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. मग आधुनिक शिक्षण पद्धती कोणती आहे बरं या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी, तर यामध्ये डाल्टनची शिक्षण पद्धती ही आधुनिक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, सगळ्यात आधुनिक शिक्षण पद्धती कोणती आहे, डाल्टनची शिक्षण पद्धती सर्वात आधुनिक आहे. त्यानंतर बघा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणात संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो त्या डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्र, संरक्षण यंत्रणा हा जो टॉपिक आहे ना, याच्यावरती आपल्याला 100% प्रश्न बघायला मिळतो. बघा, हे प्रतिष्ठ आहे एकदम व्यक्ती, त्यासोबत फोटो काढायचे वगैरे, काय करायचं आणि दाखवायचं की ती व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि ते ओळखीची दाखवून काय आपला जो आहे आपला उणिवा आपल्या ठिकाणी झाकून टाकणे असा प्रयत्न होतो. त्यावेळी कोणती संरक्षण यंत्रणा असते बरं, कोणतीच प्रकारची संरक्षण यंत्रणा त्या ठिकाणी असणार आहे, बघा, प्रतिपूरण, विस्थापन, आत्मताडन की तादाम्य. ओके, कोणती असतं, तर त्याला म्हणतात तादाम्य. ऑप्शन नंबर 4 तादाम्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही कमेंटमध्ये, विद्यार्थी मित्र, पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्र बघा, टीईटी संदर्भात खूप महत्त्वपूर्ण सिरीज आपण सुरू केली आहेत. यापूर्वीचे देखील व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्र, ओके, या संदर्भात उपपत्त्या या सर्व घटक त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, नव्याने येणारे अनुभव जे जुन्या अनुभवात साधर्म्य, ओके, सानिध्य इत्यादी नियमानुसार जाऊन मिसळतात व साखळ्या तयार होतात. ओके, तर बघा, हे सर्व जे काही ओके तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर असलेली प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. ओके, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, नव्याने येणारे अनुभव, जुने वाद यांनी मिसळत जाऊन त्या साखळ्या तयार होतात. ओके, बघा, जॉन लॉक, जॉन हर्बार्ट, थॉर्नडाईक आणि स्किनर. साहचर्यवाद म्हटलेला आहे, साहचर्यवाद
तर साहचर्यवादाची उत्पत्ती कुणाची आहे बरं? तरी जॉन हर्बर्ट यांची आहे. ओके, साहचर्यवादाची उत्पत्ती काय जॉन हर्बर्ट यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय? डॉक्टर आर्मस्ट्रॉंग आणि शास्त्र आणि विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट विचारांचा विकास होण्यासाठी कोणती पद्धती शोधून काढली? चर्चासत्र, परिसंवाद, संशोधन की व्याख्यान? विद्यार्थी मित्र, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी कोणती अध्यापन पद्धती शोधून काढलेली आहे? ओके, तर त्यांनी जी अध्यापन शोधली त्याला म्हणतात संशोधन असे म्हणतात. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांची संशोधन ही अध्यापन पद्धती आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. स्किनरच्या मते मुलांचे कच्चे अध्ययन, ओके, अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे, या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? ओके, अयोग्य असणारं विधान. बघा, प्रबलीकरण होण्यासाठी कारण प्रोत्साहनाचा अभाव असणे, प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे, अध्ययन घटकाचा सरावाचा अभाव असणे आणि व्यक्तिगत अध्ययन पद्धतीचे सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होते. बघा, या ठिकाणी कोणते विधान काय म्हटले आपल्याला? योग्य नाही म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. ओके, या दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर ते काय? प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे. सारख्या दर्जाची असते का? नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता ही भिन्न स्वरूपाची असते. कशी असते? भिन्न. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता कशी असते? भिन्न स्वरूपाची असणे. बघा, 90 नंबरचा प्रश्न बघा. खाली 3 उपागम आणि त्याचे संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्याच्या योग्य जोड्यांचा विचार करावा. ओके, योग्य पर्याय कोणता या ठिकाणी निवडावा. बघा, या ठिकाणी काय काय दिलेलं आहे? पॅडागॉजी दिलेलं आहे, न्यूटागॉजी दिलेलं आहे, ओके, आणि अँड्रोगॉजी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, पॅडागॉजी म्हणजे काय? यामध्ये जो फरक असतो, ओके, हा आशय कोण ठरवतात पॅडागॉजीमध्ये? तर पॅडागॉजीमध्ये आशय जो आहे हा शिक्षक ठरवत असतात. आशय कोण ठरवतात? शिक्षक ठरवत असतात. ओके, अँड्रोगॉजीमध्ये आशय जो आहे हा शिक्षक आणि विद्यार्थी ठरवत असतात. ओके, अँड्रोगॉजीमध्ये आशय जो आहे शिक्षक आणि विद्यार्थी ठरवतो आणि म्युटागॉगीमध्ये आशय जो असतो हा विद्यार्थी ठरवत असतो. ओके, म्युटागॉगीमध्ये आशय कोण ठरवत असतो? तर विद्यार्थी त्या ठिकाणी आशय जो आहे हा ठरवत असतो. यामध्ये पहा, तर विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ए चं असणार आहे बी, ओके, 2 चं असणार आहे या ठिकाणी क, आणि 3 चं जो असणार आहे अ असणार आहे. मग या ठिकाणी अ चं ब, 2 चं क आणि 3 चं असा पर्याय ऑप्शन नंबर 2च आहे. त्यामुळे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पहा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी मानसशास्त्राचे बघा परीक्षेमधील एकूण 30 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.